आणि आता बातमी आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेसंदर्भातली, ज्यावरून आता वाद निर्माण होऊ शकतो. कारण अत्यंत खालच्या शब्दात त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केलेली आणि ही टीका करता त्यांनी जयंत पाटलांचा एकेरीमध्ये उल्लेख केलेला बघायला मिळतोय. टीका करताना जयंत पाटलांवर त्यांनी गंभीर आरोप केले. या टीकेमुळे पडळकरांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तर मुख्यमंत्री फडणवीस गोपीचंद पडळकरांना आवरणार तरी कसं, असाही प्रश्न या निमित्ताने समोर येतोय. सुसंस्कृत भाजपला पडळकरांची ही भाषा मान्य आहे का, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला. गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का, यामधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला. आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळं तिपून जातील तुझं कार्यक्रम बघताना. पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बीजेपीला आहे. या नेतृत्वाला हे मान्य आहे का की ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली, ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, ती दोघंही आज या जगात नाहीत, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा, इतकी घाणेरडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतं का? बीजेपीच्या नेतृत्वाने पुढे येऊन ह्याची स्पष्टता द्यावी. किंबहुना आमची अपेक्षा आहे की आपण जाहीररित्या ह्याबद्दलची नापसंती व्यक्त करून माफी मागावी. आता